तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या विश्व न्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण या जे आहे ते चॅनलवरती नवनवीन ऑनलाईन माहिती आपण या व्हिडिओमार्फत चॅनलमार्फत देत असतो. तर आजचा एक आपला नवीन व्हिडिओ आहे की एस टी बस प्रवासासाठी NCMC कार्ड. NCMC कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. कार्डचे शुल्क किती, संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हे जे आहे ते अशा प्रकारे कार्ड असते. ते कसं काढावं, काय नाही, ते कशासाठी आहे, ते आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला एक सूचना आहे, ती सूचना इथे पाहूया. तर आपल्याकडील सर्व माहिती लवकर मिळवण्यासाठी व PDF मिळवण्यासाठी कोणत्याही माहितीची आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्या जे आहे ते आपण एक नवीन ग्रुप बनवलेला आहे. तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये सर्व माहिती ताबडतोब दिली जाते. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या जॉईन करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे पाहू शकता, लोकमत वर्तमानपत्राची जी आहे ते बातमी आहे की STच्या सवलतींसाठी NCMC कार्ड आवश्यक. तर NCMC कार्ड जे आहे ते आता एस टी बससाठी प्रवास करण्यासाठी आवश्यक करण्यात आलेलं आहे. तर इथे तुम्ही वाचू शकता, रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने ST महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यापुढे सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. तर इथे तुम्हाला सूचना दिलेली आहे की हे जे कार्ड आहे ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे, कंपल्सरी. तर सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती, त्यानंतर रोख विरहित व्यवहार या तिन्ही बाबी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी महामंडळाने इबिक्स टेक्नॉलॉजीज आणि NSDL पेमेंट्स बँकेशी करार केला आहे. हे जे आहे ते तुम्ही इथे वाचू शकता. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुविधांसाठी अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. कार्ड नोंदणीवेळी सवलतधारांचे आधार लिंक बायोमेट्रिक होणार आहे. तर कार्ड मिळवण्याच्या वेळेस जे तुम्ही लाभार्थी असाल त्यांचे आधार लिंक बायोमेट्रिक सुद्धा होणार आहे. त्यानंतर येथे पाहू शकता, कार्डसाठी शुल्क किती असणार आहे. कार्डचे शुल्क किती येथे जे आहे ते दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. नवीन कार्ड 199 रुपये, तर जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास 149 रुपयांत. या कार्डमध्ये रिचार्ज वॉलेट सुविधा असून त्याची मर्यादा किमान 100 ते कमाल 500 रुपये असणार आहे. त्यानंतर इथे दिला आहे नवीन कार्ड, हे जो आहे तो ग्राफ तक्ता दिलेला आहे, इथे पाहू शकता. नवीन कार्ड 199, त्यानंतर जुने कार्ड दिल्यास 149 रुपये आणि वॉलेट सुविधा 100 ते कमाल 500 रुपयांपर्यंत असणार आहे. त्यानंतर इथे पाहू शकता की या ठिकाणी एक सूचना देण्यात आलेली आहे, सवलतधारांना कार्ड देण्यात येणार. तर शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाणार आहे. सरळ क्रमांकाशी ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांग प्रवाशांना UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड असेल. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक, अधिस्वीकृतीधारक, पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना कार्ड मिळणार. अशा प्रकारे जे आहे ते हे मिळणार आहे. या ठिकाणी पाहू शकता, डॉक्टर चंद्रकांत वडसकर, विभाग नियंत्रक, नांदेड. ही जे आहे ते नांदेडची बातमी आहे, पण हे सर्व कार्ड जे आहे ते पूर्ण महाराष्ट्राला लागू होणार आहे. तर हे या ठिकाणी तुम्ही बातमी पाहू शकता. ही बातमी एकदम बरोबर आहे आणि हे कार्ड जे आहे ते अत्यंत कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला हे जे आहे ते काढावंच लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला दर काय असणार आहे, शुल्क व कशासाठी असणार आहे, हे तुम्हाला मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कळवा आणि काही तुम्हाला नवीन माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या चॅनलला असंच सहकार्य करत राहा. आणि आपल्या ग्रुपला जर जॉईन झालं नसाल तर ग्रुपला जॉईन करा. तर धन्यवाद मित्रांनो.